ही आहे दुर्वा. श्री गणेशाला सर्वात प्रिय असणारी दुर्वा. दुःखम व्रजती इति दुर्वा असं म्हटलं आहे. जी दुःखाचा नाश करते ती दुर्वा. या दुर्वाचे आपल्या आरोग्यासाठी असणारे फायदेसुद्धा खूप आहेत. ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम दुर्वाचा उल्लेख हा वर्ण्य गणामध्ये आलेला आहे. तेव्हा त्वचेच्या संदर्भात असणारे काही आजार असतात तिथे आपण दुर्वाचा वापर करतो. शिवाय जेव्हा वर्ण काळा पडलेला असतो, ज्याला आपण टॅनिंग म्हणतो, त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला दुर्वाचा हा चांगला वापर करता येतो त्वचेला पुन्हा तजेलदारपणा देण्यासाठी आणि त्वचेचं मूळ स्वरूप पुन्हा चांगलं करण्यासाठी. दुर्वा दाह प्रशमन म्हणून सांगितलेली आहे. खूप जास्त काही जणांना तहान लागते किंवा शरीरामध्ये उष्णता वाढलेली असते, पित्त वाढलेलं असतं. त्या पित्तामुळे काही आजार होत असतात, जसं काही त्वचेचे आजार, विसर्प, शीतपित्त, पित्ताच्या गांधी येणे असे आजार होतात. किंवा पित्तजय शिरशूल की डोकं खूप जास्त दुखतंय, अशा काही आजारांमध्ये आपण दुर्वाचा वापर हा चांगल्या पद्धतीने करतो. दुर्वा व्रणरोपक म्हणून सांगितलेली आहे. व्रण म्हणजे जखमा. शरीराच्या कुठल्याही भागावर जेव्हा जखम झालेली असते, ती जखम भरून येण्यासाठी आणि त्वचेला पुन्हा चांगला वर्ण प्राप्त होण्यासाठी आपण त्या ठिकाणी दुर्वाचा वापर हा करत असतो. दुर्वा स्तंभन म्हणून सांगितलेली आहे. स्तंभन म्हणजे थांबवणे. जेव्हा आपल्या शरीरातून जास्त पाणी बाहेर पडते, जास्त रक्त बाहेर पडते, त्यामुळे आपल्याला थकवा येतोय किंवा आपल्याला कुठला तरी आजार संभवतोय, ते रक्त किंवा पाणी किंवा जुलाब लागलेली कंडिशन ही थांबवणं हे काम दुर्वा करत असते. तर जसं छर्दी अतिसार म्हणजे उलटी होणे किंवा जुलाब होणे, या कंडिशनमध्ये आपण दुर्वाचा वापर करतो. रक्तस्तंभन म्हणून दुर्वा सांगितलेली आहे की ज्यांना पाईल्समध्ये रक्त जातं किंवा पाळीच्या मार्फत जास्त रक्त जातं, अशा ठिकाणी आपण दुर्वाचा वापर हा चांगल्या पद्धतीने करू शकतो. दुर्वा ही प्रजास्थापन गणामध्ये सांगितलेली आहे. अर्थ बघा किती सुंदर आहे. प्रजेचं स्थापन, गर्भाचं स्थापन. ज्यांना अपत्याची इच्छा आहे पण गर्भ राहत नाही आहे आणि त्याचं कारण जर गर्भाशयाशी रिलेटेड, गर्भाशयातून होणारा अतिरिक्त रक्तस्राव किंवा गर्भाशयाचं शैथिल्य हे जर त्याचं कारण असेल, तर त्या ठिकाणी आपण दुर्वा या औषधाचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेता येतो. आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट्स हे मिळतात. बऱ्याच वेळा गर्भ राहतो पण तो पुढे कंटिन्यू होऊ शकत नाही, अशा ठिकाणी दुर्वाचा चांगला उपयोग हा होत असतो. काही स्त्रियांना पाळीमध्ये खूप जास्त दिवस आणि जास्त प्रमाणामध्ये ब्लिडिंग होतं, तर ते थांबवण्यासाठी किंवा हा फ्लो पुन्हा एकदा नियमित करण्यासाठी आपल्याला दुर्वाचा चांगला उपयोग करून घेता येतो. दुर्वा ही गर्भाशयाला बल्य आहे आणि गर्भाला पोषण करणारी आहे. तेव्हा स्त्रियांच्या बाबतीमध्ये दुर्वा हे एक वरदान म्हणून सांगितलेलं औषध ठरणार आहे. दुर्वाचा वापर करत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने औषधांमध्ये करतो. चंदन, सारिवा, मुस्ता, त्यासोबत कॉम्बिनेशन म्हणून दुर्वा चूर्ण वापरलं जातं. किंवा लहान मुलांचं उन्हामध्ये खेळल्यामुळे बऱ्याच वेळा नाकामधून रक्त जातं, त्याला आपण घुळणा फुटणे म्हणतो. त्या कंडिशनला जर दुर्वा ठेचून त्याचा कल्क माथ्यावर ठेवला तर हे रक्त जाणंसुद्धा थांबू शकतं. दुर्वासिद्ध तेल किंवा दुर्वासिद्ध घृत केलं जातं. त्याचं नस्य केल्याने गर्भाशयाला खूप छान फायदा होतो, स्त्रियांना खूप छान फायदा होतो. हे 2-2 थेंब नित्य नियमाने नाकात घातल्याने अतिरिक्त रक्त जाणे किंवा गर्भ न राहणे किंवा गर्भाशयाचं शैथिल्य दूर होणे या आजारांमध्ये आपल्याला फायदा होतो. दुर्वासिद्ध तेल किंवा दुर्वासिद्ध घृत हे आपण एक्सटर्नल ॲप्लिकेशनसाठी सुद्धा वापरू शकतो. त्यासोबतच आपण जसं शतावरी कल्प करतो तसं आपण दुर्वा कल्प करतो आणि हा दुर्वा कल्पसुद्धा गर्भाशयाला बल्य म्हणून वापरला जातो. त्यासोबतच वीकनेस घालवण्यासाठी, पुन्हा एकदा ताजेतवाने वाटण्यासाठी दुर्वा कल्पाचा चांगला उपयोग करता येतो. तर अशी ही दुर्वा आपल्याला आपल्या आजूबाजूला 12 महिने मिळत असते आणि त्याचा उपयोग हा आपल्या आरोग्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. तुम्हाला अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपले व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. मी डॉक्टर नीलम बनसोडे, आयुर्वेद कन्सल्टंट. थँक्यू.